शांता काकू, ओ शांता काकू, शांता काकू. अरे सुरेखा, तू तू कशी काय आली? हर बारी ना तुझी सासू येते पैसे घेऊन, आज तू कशी काय आली बाप्पा? हो, हर बारीनं त्याच येतात, पण आज ताईला काही बरं नाही वाटू राहिलं, तर माझी सासू म्हणे शांताबाईला बिशीचे पैसे देऊन ये म्हणे. काव काकू, एवढ्यानं आपली बिशी खतम झाली ना आता? आखरी हप्ता होता ना, झाली नाही हप्त्यापासून बिशी खतम? हो झाली, या हप्त्यापासून हे आपली बिशी खतम झाली. मी काय म्हणत होती काकू, आता नवीन बिशी खुलणार ना? हो हो, नवीन बिशी खोलायची आहे ना आता, हे संपली. बरं. मी काय म्हणत होती काकू, पहिले तर घ्या पैसे घ्या. हो हो, दे पैसे दे. हे घ्या, मोजून घ्या. काय मोजा लागते व, तू का कमी देशील? नाही, तरी मोजून घ्या ना. काही मोजा नाही लागत, कधी तुझ्यापासून पैसे कमी नाही भेटलेले मला, बरोबर असतील. बरं बघ घ्या. बोल ना, काय म्हणत होती तू? मी काय म्हणत होती काकू, आता नवीन बिशीचे नंबर खुलणार ना आपले? हो. तर माया बी एक नंबर टाकसान. हे का सांगा लागते माय बाई, तू न सांगितलं नसतं मला तरी त्या घरचा एक नंबर टाकलाच असता मी. मला माहित आहे ना तुझ्या घरचा एक नंबर राहतेस म्हणून. कोणत्या नावाने टाकायचा तो सांगून दे, का हमेशा जे नाव टाकतं बिशीचं तेच नाव टाकायचं? ते तर बरोबर आहे तुमचं, हमेशा जे नाव टाकत असताना तुम्ही बिशीत नाही तेच नाव टाकायचं आहे, पण अजून एक नंबर टाकायचा आहे. म्हणजे त्या घरून 2 नंबर टाकायचे आहे? हो, 2 नंबर टाकायचे आहे, पण एक नंबर लपून टाकायचा आहे म्हटलं. एक नंबर मा सासूले मा नवऱ्याले माहीत असला तर चालते, पण दुसरा जो नंबर टाकेन ना मी, ते मी लपून टाकणार. म्हणजे माई सेविंग पाहिजे नाही का काही ना काही, तर एक बिशी माई लपून टाकसान. मा सासूले मा नवऱ्याला नका सांगसान, तसे पैसे तर खर्चातच जातात. बिशी टाकन तर ते तरी माईवाली सेविंग राहील नाही का, अडीपडीले कामात येते. हो माय बाई, एक नंबर त्या सासूले नवऱ्याला सांगायचा, एक नंबर तू या लपून टाकायचा आहे ना, कुणाला नाही सांगायचं. हां हां काकू, तेच. बरं बरं, टाकून देईन एक नंबर तू याला. कधी पडणार तर मग आता बिशीचे नंबर? आता ती बिशी संपली हो बाई ना, आता बाया जमा करा लागणार, विचारा लागणार बायाले, मग टाकू. विचार नाही लागणार का कोण कोण बिशी टाकणार आहे तर? मी काय म्हणतो, गीताला विचारशील बरं, गीता टाकते का तो बिशी? आणि ते आम्रपालीला विचारशील. हो हो, माया लाईनीतल्या जेवढ्या बाया आहेत त्या सगळ्याला विचारीन मी, पण माया लपून नंबर टाकसा ना. एवढी मेहनत करतो माय बाई मी, कटलरी चालवतो, ब्युटी पार्लर चालवतो, जितके पैसे येतात तेवढे खर्चात नाही चालले जातात. चोरून लपून काही सेविंग नाही होत नाही वाली, आणि पैसे मी काही जमा करून बी ठेवले चोरून लपून, तेही खर्चात चालले जातात. म्हणून म्हटलं बिशीच टाकून देतो लपून, तेवढे पैसे तरी जातील नाही का? हो बाई, जवळ पैसे राहिले ना तर खर्चात जातातच. माणसाला शिल्लक खर्च करा वाटते, जिथं नाही खर्च करायचा ना माणूस तिथेही खर्च करते. बिशी असली ना तर कसं माणसाला टेन्शन राहते, नाही बाप्पा खर्च नाही करा, आपल्याला बिशी भरायची आहे नाही का, असं राहते ना. हो ना काकू. कसं ते ब्युटी पार्लर चांगलं चालू आहे? कटलरी गिटलरी चांगली चालते तुझी? काकू, ब्युटी पार्लर बी चांगलं चालते, कटलरी बी चांगली चालते. नाही चांगलं आहे बाई, बाईच्या हाती काही ना काही हुनर पाहिजे पण, नाही का? हो ना काकू, तेवढेच पैसे माझ्या खर्चात नाही येतात, तेवढेच माझी सेविंग होते नाही का? मग नाही तर काय नाही. पण काकू तुम्हाला एक गोष्ट सांगू का, किती पैसा कमवा कमीच पडते. मग नाही तर काय नाही, तर जसं माणसाचं इन्कम वाढते तसं तसे माणसाचे खर्च बी वाढतात ना, नाही का? हो ना काकू, असं वाटते पुरे खर्च गिर्च करून काही ना काही माणसाची सेविंग असली पाहिजे, अडीपडे तेच कामात येते. हो नाही, बरोबर आहे तुझे. म्हणून म्हणतो एक लपून बिशी टाकून घेतो. तेच बिशी खुलली, एक खट्ट्या पैसे आले तर माणूस काही करू शकते. हो बाई. माय काय प्लॅन आहे माहिती काकू, आता कसं घरगुती ब्युटी पार्लर चालवतो मी म्हटलं बिशी टाकतो, तेच बिशी खुलली की चांगलं मग मस्त मोठं पार्लर टाकीन गावात नाही का? गावात नाही टाकीन नाही तर सिटीमध्ये टाकीन, माझा तो प्लॅन आहे. तशी तर काही माझी सेविंग होऊ नाही राहिली, तसे तर पैसे काही जमा राहू नाही राहिले. पैसे जमा करतो सारे खर्चात चालले जातात, पैसे जमा करतो सारे खर्चात चालले जातात. बिशी टाकीन तर तेवढेच पैसे अटकून राहतील, आणि तेच एक खट्ट्या पैसे भेटले तर ब्युटी पार्लर खोलीन नाही का? हो बाई बरोबर आहे, चांगला दिमाग लावला तू. फक्त काकू मा सासूले मा नवऱ्याले माहीत नाही पडलं पाहिजे माझ्या बिशीच्या बाहेर लपून टाकत आहे मी ही बिशी. हो हो, त्या गोष्टीची काळजी नको करू तू, कोणाला नाही सांगत मी, तशी बिनफिकर राह तू. बरं येतो काकू. का हो काकू, गीता कासाठी आली होती? गीताची सासू, गीताचा नवरा कासाठी आले होते तुमच्या इथं? गीताची सासू माहीत बी आली होती गीताले पाहाले. काय झालं? काही नाही हो माय, ते गीताला मी वावरात घेऊन गेली होती ना मायावाल्या, तर तिची सासू माझ्यासोबत येऊन भांडणं करत होती. मासुनीले मला न विचारता काय आपल्या वावरात घेऊन गेली म्हणे कामाले. ते गीता म्हणे बाई मला, मी येतो म्हणे काकू तुमच्या वावरात नाही, माझं काहीच खर्चाले पैसे नाही आहे म्हणे, तेवढेच 4 पैसे येतील म्हणे. मी बी म्हटलं माय बाई चाल म्हटलं, तर या सासूची जीवार आली. काकू तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्या सासू अशाच असतात. मी ब्युटी पार्लर शिकेला माहिती आहे ना तुम्हाला, तर मला चांगला ब्युटी पार्लरचा जॉब आला होता, पण माझ्या सासूनं करून दिला मला. कुठं चालली म्हणे सिटीमध्ये म्हणे जॉब करायला, घरचे कामं कोण करण म्हणे, काही जॉब करायची गरज नाही म्हणे. माझ्या सासूनं मला जॉब नाही करू दिला, आणि ना मला खर्चाले पैसे देत होती. मी म्हटलं अशाने नाही चालन, भांडणं करून काही फायदा नाही आहे. मी म्हटलं घरगुतीच ब्युटी पार्लर चालू करतो. घरगुती ब्युटी पार्लर मी चालू केलं, आणि ब्युटी पार्लरच्याच पैशावर मी कटलरी खोलली. आता माझी कटलरी बी चालते आणि ब्युटी पार्लर बी मस्त चालते. आता जे बी कस्टमर माझ्या ब्युटी पार्लरमध्ये येतात ते कटलरीतलं सामान बी विकत घेतात,
जे कटलरीतनी कस्टमर येतात आणि ज्या बाया कटलरीतनी कस्टमर येतात त्या बाईला माहित पडलं की ब्युटी पार्लर आहे बा, तर त्याही बाया येतात ब्युटी पार्लर मध्ये. म्हणजे माय बरोबर चालते. चांगलं आहे ना सुरेखा? मस्त काम केलं तुम्ही. बरं काकू येतो मी. हा ये. सांग माय, किती दिमाग आहे ना सुरेखाले. 2 रुपयाचे 4 रुपये कसे करायचे हे या सुरेखापासून शिकाव बाई. घरगुती ब्युटी पार्लर पासून चालू केलं बाई नाहीनं. आता मोठं ब्युटी पार्लर खोलतो म्हणते. घरगुती ब्युटी पार्लरच्याच दमर तिनं कटलरी बी खोलली, आता मोठं ब्युटी पार्लर बी खोली. चांगलं आहे बाई, चांगलं आहे. खरं पा बाया किती हुशार असतात. घरातले कामही करतात आणि पैसेही कमवतात. चल माय बाई, माई कामं राहिलेलं आहे, कामं करून घेतो. नमस्कार मित्रांनो, कशा? आशा करतो सरे चांगले असाल आणि मजेत असाल. माया काही विचारू नका बाप्पा तुम्ही. मी खूप टेन्शनमध्ये आहो सध्या. काही दिवसापासून मी खूपच टेन्शनमध्ये आहो. आज तर मी व्हिडिओ नव्हती बनवणार, काल बी नव्हती बनवणार, परवाच्या दिवशी तर मी व्हिडिओच नाही टाकला. हेच टेन्शनच्यानं. कसं टेन्शन असलं ना तर दिमाग काम नाही करत. दिमागानं काम नाही केलं तर व्हिडिओ नाही बनत. आता काय सांगू तुम्हाला, अशी मला एन्झायटी होऊ राहिली. कसं लागत आहे, खूप टेन्शन आलेलं आहे. त्यामुळे आज बी माझा विचार होता की व्हिडिओ नाही बनवू. मग मी विचार केला, आता हे टेन्शन मागचं किती दिवस आहे आणि किती दिवस नाही. आज टेन्शन आहे, एन्झायटी होऊ राहिली, चांगलं नाही वाटू राहिलं, टेन्शन आलेलं आहे. हा विचार करीन मी. आज व्हिडिओ नाही बनवेन, उद्या बी टेन्शनच राहील, मग उद्या बी नाही बनवेन का? हा विचार करून मी कसा बसा बनवलाच व्हिडिओ. तर व्हिडिओमध्ये काही कमी राहिली असेल तर मला माफ करून द्या. आणि माझी कंडिशन समजून घ्या तुम्ही. मी खरं 4-5 दिवस झाले खूप टेन्शनमध्ये आहो. असं मन करू राहिलं की व्हिडिओ नाही बनवू, काही कामं नाही करू, काही खाऊ नाही, काही पिऊ नाही, बस एका जागी पडून राहू असं वाटत आहे मला. ना कोणासंग बोला वाटत आहे, ना काही करा वाटत आहे. असं खूप टेन्शन डिप्रेशनसारखं वाटत आहे मला. तरी बी फक्त तुमच्यासाठी, फक्त तुम्ही लोकांसाठी मी व्हिडिओ बनवू राहिली. कारण की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट पाहता, मला माहीत आहे. फक्त माझ्या भाऊ बहिणीसाठी मी व्हिडिओ बनवू राहिली. आशा करतो तुम्ही मला समजून घेसाल. आणि मी शक्यतोवर माझ्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ टाकीन. माझा तर पूर्ण प्रयत्न आहे की मी व्हिडिओ टाकावंच. आणि जर आता कदाचित माझ्या चॅनलवर व्हिडिओ नाही आला तर समजून घेसाल प्लीज. कारण सध्याच्या हालतमध्ये मी तुम्हाला सांगू नाही शकत की मी किती टेन्शनमध्ये आहो. आणि आता जाऊ द्या, आता जे आहे ते बरंच बरं आहे. आता काय म्हणून आणि काय बोलून फायदा. जेव्हा आपलेच लोक आपल्याला टेन्शन देतात, त्यालाच आपली चिंता नाही आहे, फिकर नाही आहे, तर कोणाला काय म्हणून फायदा नाही का? आपले झाले नाही, आपलेच लोक आपल्याला टायमावर धोका देतात, तर कोणाला काय म्हणा नाही का? आता माझं टेन्शन आहे, माझं टेन्शन माझ्या जाग्यावर, आणि माझे जे काम आहे ते माझ्या जाग्यावर नाही का? माझं कामच आहे तुमच्यासाठी रोज छान छान व्हिडिओ बनवणं. माझे व्हिडिओ बघून जे तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि माझ्या काही बहिणी काही भाऊ मला जे कमेंट करतात त्या कमेंट वाचून मला खूप छान वाटते. ॲटोमॅटिक माझं टेन्शन थोडंसं कमी होऊन जाते. मला असं वाटते की चला, मला कोणी ना कोणी समजणारं आहे. माझ्यामुळे कोणी तर खुश आहे, कोणी तर मला चांगलं म्हणत आहे. खरं तुम्ही लोकांच्या कमेंटा वाचून तुमचा एवढा सपोर्ट पाहून मला एवढं चांगलं वाटते ना की मी तुम्हाला सांगू नाही शकत. माझ्या दिमागामध्ये जेवढे काही विचार येतात, निगेटिव्ह थॉट येतात, ते सर्व दूर होऊन जातात. मला असं वाटते की मी एकटी नाही आहे. माझ्यासोबत एवढे सारे माझे बहीण भाऊ आहे जे मला एवढे छान छान कमेंट करतात आणि माझे व्हिडिओ बघतात आणि मला प्रोत्साहन देतात. चला, आपल्या जिंदगीत काही तर खुशी आहे नाही का? चला, आज लय मोठ्या गोष्टी केल्या मी ना. तशी बी खूप दिवस झाले तुमच्यासोबत बोललीच नव्हती मी म्हटलं तुमच्या संग थोडंसं बोला नाही का, कसं मन हलकं होऊन जाते. बाकी काही नाही. चला, पाच समोर स्टोरी. का आनंदी ते आले नाहीत का? ते कोणते? ते भाऊजी, विवेकजी नाही आले का? भाऊजी का? नाही भाऊजी नाही आले. मग कोण आलं? कोणाचा आवाज आहे? मामाजी आले का जेवाले घरी? विवेकजी नाही आले? नाही, दादा नाही आले. हो का? नाही बाई, ते येतात का नाही येत जेवाले? सकाळी नाश्ता करून बी नाही गेले. काय खातीन ते? ताई, माणसं कधी उपाशी राहत असतात का? ते खाऊनच घेतील बाहेर काही ना काही. तुम्ही टेन्शन नका घेऊ. दादानं बाहेर काही ना काही खाऊनच घेतलं असं. नाही, पण माझ्यानं उपाशी गेले ना ते. मी थोडासा नाश्ता नाही बनवून दिला ताईले, उपाशीच गेले. ताई, तुम्ही कमजोर नका पडू. तुम्ही जर कमजोर पडसाल ना तर मग मी कमजोर पडून जाईल. आता एवढं काही तर केलं आपण ना, आता थोडंसं अजूक सही. मला माहित आहे तुमच्यासाठी मुश्किल आहे, तुमच्यासाठी काय माझ्यासाठी बी मुश्किल आहे. आपले नवरे आपल्यासोबत बोलू नाही राहिले, उपाशी चालले ड्युटीवर. चांगलं वाटत आहे का? आपण अलग स्वयंपाक बनवून खाऊ राहिलो, चांगलं नाही वाटत आहे. पण आपल्याला एवढं करावंच लागन. तुम्ही टेन्शन नका घेऊ, हे जास्त दिवस नाही चालेल. तुम्हाला काय वाटते आत्याबाई किती दिवस घरातले कामं करीन? आत्याबाई आपल्या पोराईले आपल्या तोंडानं आपली असलीच सांगन. तुम्ही टेन्शन नका घेऊ, फक्त धीर धरा. बरं बाई, असंच झालं पाहिजे, लवकर खतम झालं पाहिजे बाप्पा, बस. टेन्शन नका घेऊ, आता काही जास्त दिवस काम नाही करतील, ते आपली गलती एक्सेप्ट करतीलच. बरं ठीक आहे, फक्त तुम्ही शांत राहा, तुम्ही काही करू नका, सर्व ऑटोमॅटिक ठीक होईल. झालं पाहिजे बाई, सर्व ठीक होणार, तुम्ही काहीच नका करू. मला किती खराब वाटत आहे, मी तर जेवली आणि तिकडे विवेकजी उपाशी आहे. दादानं बी काही ना काही खाल्लंच असेल. दादा उपाशी राहणार आहे का? कोण आले माहीत. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. किती टेन्शन नको घेऊ म्हटलं तरी टेन्शन येतेच ना. तुला नाही आलं का? आता काय सांगू ताई तुम्हाला, टेन्शन तर मला आलेलं आहे, मला चांगलं नाही वाटू राहिलं. मी कमजोर पडेन तर तुम्ही बी कमजोर पडसाल ना, म्हणून तुम्हाला काही सांगू नाही राहिली मी. नाही तर मलाही खराब वाटू राहिलं. नाही तर आत्यासोबत डायरेक्ट बोलून सेटलमेंट करून घेऊ ना आपण. ताई, आपण काय सेटलमेंट करू? सेटलमेंट करायचंच आहे तर आत्या आली पाहिजे आपल्याजवळ सेटलमेंट करायला. आपण चालता का? हां, ते बी आहे म्हणा. धीर धरा, शांत राहा तुम्ही, सर्व काही ठीक होईल. बरं बाई, आता तू म्हणतो तर. आता माय बाई व, अरे बापा रे,
लय कमर दुखू राहिली रे बापा, हातपाय बी दुखू राहिले. आता ही वय आहे का माझ्या कामं करायचं? या वयात बी मला कामं करायला लागू राहिले. अरे बापा रे. आणि माया सुना खाना खराब होतायचा. मला कामं करताना पाहू राहिल्या, पण उलसत नाही म्हणून राहिल्या. आता बाई तुम्ही कामं कायले करता? हाव ना आम्ही करतो ना, जा तुम्ही आराम करा. कायले कामं करू राहिल्या? असं उलसत नाही म्हणून राहिल्या. मी कामं करतो तर मला करू देऊ राहिल्या, फक्त तमाशे पाहू राहिल्या उभ्या राहून. हे अशा आहेत ह्या सुना. सुनायले काही कदर नसते सासूची, काही कदर नसते. कामं करू करू बाई अशी कमर दुखू राहिली की काय सांगू. आता हे वय आहे का माय कामं धंदे करायचं, तरी कामं करायला लागू राहिले. कामं करू राहिली तर काय झालं? स्वतःच्या कर्मानं करू राहिली. तू कर्मच तशी आहे ना. आले का हो तुम्ही? आता कसे तू कामं करू राहिली, तुला काम आहे म्हणून राहिली. आणि जेव्हा सुनबाई काम करत होती तेव्हा तू हमेशा अशी म्हणत होती, कायच काम आहे घरात, कायच काम आहे घरात. आता माहित झालं ना किती काम आहेत तर घरात. हा अगाऊ नका बोलू. पहिलेच नाही कमर दुखू राहिली, पुढे हातपाय दुखू राहिले बाप्पा. कामाची आदत नाही तुला, म्हणून तू कमर दुखू राहिली, हातपाय दुखू राहिली. आता मला पाय बरं, मी वावरातले कामं करतो. पहिली करत होतो ना, आताही करतो. आमचं नाही दुखत काही. राहू द्या बाप्पा, तुमची गोष्ट नका लावू आता इथं. म्हणून म्हणतो पोराईले सांगून दे असली तुमच्या बायकाची काही गलती नव्हती म्हणा. मीनच तुमचे कानं भरून दिले, मीच खोटी बोलली तुमच्यासोबत. त्याचं सेटलमेंट करून दे. हे भांडण आपोआप खतम होऊन जाते. तुला काही कामं करायची बी गरज नाही, काही नाही. पाय बा तुला समजून सांगणं माझं काम आहे. ऐकायचं असेल तर ऐक, नाही तो कर मग घरातले कामं. स्वयंपाक झाला का? आण दे वाढून मला, मग डबल मला वावराती जायचं आहे. तुझ्यासारखं घरी बसून राहायला लागते का? हा तुम्ही तर असे बोलू राहिले जसे काही मी घरातले काही कामं केलेच नाही. बसून असा मी घरात, मी पुरे काम केले म्हटलं घरातले. तू बी तशीच म्हणत होती ना सुनबाईले, थोडीशी बसून दिसली की काय तुम्हाला काय काम आहे, तुम्हाला बसून राहायचंच काम आहे अशी म्हणत नव्हती का? मग आता तुम्ही मला टोला मारू राहिले का? नाही असंच बोलतो मी तुला. माहित आहे कसे बोलू राहिले तर. या माणसाला तर फक्त मला बोलायचा चान्स पाहिजे बस. देतं का वाढवून? जा बापा घ्या वाढून हातानं, थकली मी. तुम्हाला काय बापा काय जवान आहे, त्याच्यानं होतात कामं. मी बुडी बाई किती कामं करी. जा हातानं घ्या वाढून, थकली मी कामं करू. थोडासा आराम करायचा आहे मला. बरं बापा घेतो वाढून हातानं, कर आराम. आताही खाले बनवा, वाढून द्या. आता थोडा वेळ नाही होत तर डबल संध्याकाळची झाडझूड करा, स्वयंपाक करा. पुरा दिवसच कामात नाही चालला. नाही बापा आता कामं नाही उरायले घरातले करणं मायच्यानं. काही ना काही करावंच लागेल मला. पण काय करू मी? पोराईला मी असंही नाही सांगू शकत की मी खोटी बोलत होती. मी ना तुमचे कानं भरून दिले तुमच्या बायकोच्या खिलाफमध्ये. तुमच्या बायकोची काही गलती नव्हती असं तर म्हणू नाही शकत पोराईले मी. मला तर ते मग खोटं समजतील, त्याला असं म्हणू नाही शकत मी. पण मी घरातले कामं बी तर नाही करू शकत. काही ना काही दिमाग लावाच लागेल मला. पण काय दिमाग लावू, काही समजून नाही राहिलं म्हणतं. आता नाही बाई या पोराईचा याचा टाइम झाला, अजून आले का नाही? ते किती वेळची वाट पाहू राहिली मी यायची. कधी येतात काय जुनं बाप्पा. आला बाई जगदीश, किती वेळची वाट पाहू राहिली मी यायची. अरे आई तू ना कोण बोलवलं मला फोन करून लवकर? काम होतं रे बाप्पा, काम होतं. विवेक नाही आला अजून, ते लिमीनं फोन करून बोलवलेला आहे घरी. आला का नाही काय माहित तो. सांग ना काय काम होतं? इकडे हां सांग. येऊ दे ना विवेकले बी. बरं ठीक आहे, तोपर्यंत मी फ्रेश होतो. नाही बाप्पा बस तू इथं बस. विवेक आहे लोक बस. काय काम आहे? सांगतो ना येऊ दे तिले. काय झालं? तुला फोन करून कोण बोलवलं अर्जंट? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? ठीक काय नाही? तू आला का वेग दादा? तू आईले मी बी तेच विचारू राहिलो, काय झालं, काऊन बोलवलं फोन करून? तर हो मी तर घाई आलो. सांग नाही काय झालं? मी काय म्हणून राहिली, तुम्ही दोघं भाऊ कान देऊ नाही का? हां बोल. नाही होय बोल, आम्ही ऐकू राहिलो बोल. मी काय म्हणून राहिली, तुम्ही दोघांना तुमच्या बायको संग भांडण केले बाप्पा. तुम्हाला तर काही फरक नाही पडला, भरा मला लागू राहिलं. म्हणजे आई आम्हाला काही समजून नाही राहिलं का तू काय म्हणतो? काय म्हणून राहिली बाप्पा, तुमच्या बायका काहीच कामं नाही करू राहिल्या घरातलं. मलाच कामं करायला लागू राहिले. आता या वयात नाही माझ्यानं कामं होणार का करणं? तुमच्या भांडणाच्या ना त्या कामं नाही करू राहिल्या घरात. नाही मला कामं करायला लागू राहिले. आई तू टेन्शन नको घेऊ, आम्ही कामवाली लावून देतो, मग तुला कामं नाही करायला लागेल. टेन्शन नको घेऊ तू. अरे बापा सुना असल्यावर कामवाली काय लावा लागते? मग तुझं म्हणणं काय? माझं म्हणणं आहे तुमच्या बायको संग सुला करून घ्या तुम्ही लोक. त्याच्या संग काही आता भांडण नका करू. वच्छला पोराईला हे बी सांग ना, तू कुठे बोलली होती पोराईसोबत? खोटं सांगून तुला पोराईचे कानं भरून दिले होते, हे नाही सांगशील का? नवरा बायकोमध्ये भांडण लावण्याचं काम तूनच करेल आहे, हे नाही सांगशील का आता पोराईले? बाबा हे काय बोलताय तुम्ही? आईनं काय लावलं भांडणं? पाहून त्या माईनं चुकल्याने सांगितलं का? तुमचे कानं नाही भरून दिले दोघांचे, मग तुम्ही तुमच्या बायकासंग भांडणं केले. आई बाबा काय म्हणून राहिले? सांग ना वच्छला, सांग ना. आई बाबा हे काय बोलत आहे? याचा अर्थ तू आमच्यासोबत खोटी बोलली. आई बोल ना, दादा काहीतरी विचारत आहे. तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे मला. तू आमच्यासोबत खोटी बोलली होती, सांग नाही. बोल ना बोल, सांग पोर काय विचारतो तर. बापा तुमचा मावर भरोसा नाही आहे का रे? तुमच्या मायावर भरोसा नाही आहे का तुमचा? लगे तुमच्या बायकाईनं माझ्या नाकात दम केला. एक काम नाही करू राहिल्या, पुऱ्या घरातले कामं मला करायला लागू राहिले. माय वय आहे काही कामं करायचं? गोष्ट नको पलटू वच्छला, बोल नाही बोल बोल. पहिलेच माझी तब्येत खराब राहते बापा, तुम्हाला माहित आहे ना. आताच माझी तब्येत खराब होती तर मोठ्या मुश्किलनं तर माझी तब्येत चांगली झाली. माझा माय बीपी पिलो झाला. अरे बापरे. आई काय झालं? काय झालं तुला? काय झालं? कसं लागत आहे मला? आता बाईला काय झालं काय माहित ताई? काय झालं तो आता माही बाई? आता बाईला पहिले सारखं तर नाही झालं बापा. काय माहित ताई?
काही नाही ना रे, नाटक करू राहिले ते. बाबा तुम्ही शांत राहा, सांगा थोडे. हो बाबा शांत राहा तुम्ही. आईला पाहू द्या काय झालं तर. आई इथे लेट बरं, पाहू दे काय झालं तर. अरे बापा रे, चक्कर उडाले मला. कसं लागत आहे. अरे बापरे. आई आई लेट लेट इथे लेट. आता माय बाई ताई काय झालं आता बाईला अचानक. काय जुनं बाई मला नाही समजू राहिलं. आई आई काय झालं आईले. थांब दादा पाहू दे, मला चेक करू दे. ताई काय झालं आता बाईला. बाई आपल्या छानाचं नाही झालं. आता बाईला आपण घरातले कामं करायला लावले तर काय माहित बाई. मी पहिलेच म्हणत होती आनंदी की राहू दे लय झालं. तू ऐकतच नव्हती बाई ना. मला काय माहित होतं बाप्पा. झाली ना आता आत्याबाईची तब्येत खराब. आता सर आपल्यालाच बोलतील. मला काय माहित होतं ताई. काय झालं पहिले पाहू तर द्या. काय जुनं नाही. तब्येत चांगली असली पाहिजे बाप्पा आत्याची. नाही तर आपली काही खरंच नाही. काय झालं बाबा, चक्कर आले का काय त्या माईले. हो बाबा चक्कर आले. आईले हॉस्पिटलला घेऊन जा लागन. दादा आपली कार काढ लवकर, आईले हॉस्पिटल घेऊन जा लागन लवकर. हो हो हो. कुठं हो मी. आईले हुशाला हुशाला. आई कसं वाटत आहे तुला, कसं वाटत आहे. कुठं हो बापा मी. आई तू घरीच आहे, घाबरू नको, मी आहो इथं. बापा तुम्ही चौघजण भांडणं विसरून जा. तुमच्या बायकाईला माफ करून द्या बापा. तुम्ही काही गलती नाही आहे त्याची. हे घरातलं वातावरण असं असलं ना भांडणाचं तर तुम्हाला माहीत आहे ना माझी तब्येत खराब होते. तुमच्या बायकाईला माफ करून द्या तुम्ही. पहिलेसारखे राहा बापा. बाई विशाखा आनंदी. हो आत्या बाई इकडे या. हो आली आली. चला आनंदी. हो ताई. हां बोला आत्या बाई आली मी. काय झालं बापा. बोला ना आत्या बाई इथंच आम्ही. तुम्ही दोघी बी माफ करून द्या बाई आईले. हे माय पोरं तुम्हाला काही बोलले असेल तर माफ करून द्या ताईले. तुम्ही बी दोघं माफ करून द्या रे आपल्या बायकोले. घरात नाही भांडणाचं वातावरण असलं की चांगलं नसते वाटत. तुमच्या चौघायचे भांडणं खतम करा आता तुम्ही. आणि चांगले प्रेमानं राहा बापा. पहिले जसे राहत होते तसे. हां मी काय बापा बुढीबाई माय राहिलेच किती दिवस. जोपर्यंत हाव तोपर्यंत खुशी खुशी राहू द्या बापा. भांडणं काही करू नका. बुड्या पाहात काही असे दिवस मग दाखवू नका रे बापा. काय आई किती चांगली आहे माई. या दोघीनं एवढं केलं आईसोबत. आईला पुऱ्या घरातले कामं करायला लावले तरी आई तेली म्हणते भांडणं नका करू, चांगल्यानं राहा. ठीक आहे आत्याबाई आम्ही भांडण खतम करतो. पण ताई आनंदी थोडी आता शांत राह तू. नंतर विचार करू त्या गोष्टीचा. वेळ पाहून काम करत जाय. हो आई ठीक आहे. मी माफ केलं, आनंदीला माफ केलं, मी बी माफ केलं विशाखाली. विशाखा आनंदी. आत्याबाई मी बी माफ केलं. मी नाही माफ केलं. आनंदी बोल माफ केलं बोल. पण ताई आपली काय गलती आहे. अहो आनंदी वेळ पाहून बोलत जाय. हा टाइम आहे का अशा गोष्टी करायचा. ठीक आहे आत्याबाई मी बी माफ केलं. हे झाली ना गोष्ट. आता चांगलं वाटत आहे बापा मला. आता माझी तब्येत चांगली वाटू राहिली. आई काय झालं होतं तुला, कशी तब्येत वाटत आहे आता. आता चांगलं वाटू राहिलं रे बापा. तुमचे भांडणं खतम झाले ना चौघायचे. आता चांगलं वाटत आहे मला. मी तर पहिलेच म्हणत होतो नाटक करू राहिली म्हणून. विशाखा आनंदी आता मग पोराई संग भांडणं नका करू तुम्ही. आणि तुम्ही बी रे आपल्या बायकाई संग भांडणं नका करू. सगळेजण चांगल्यानं प्रेमानं राहा. आई पहिले तू सांग तुझी तब्येत कशी वाटत आहे तुले. आता तुमचे भांडणं खतम झाले ना बाप्पा. आता मला चांगलं वाटत आहे. आता डबल कधी भांडणं नका करू तुम्ही लोक. तू बी पोरायचे कानं नको भरून देत जाऊ, मग भांडणच नाही होत. बाबा तुम्ही शांत राहता का हो. काय सांग शांत राहायचे. काही नाही रे बाबा, तुम्हालाच भरोसा आहे तुमच्या मायच्या गोष्टीवर. रामी बाजा एक नंबरची. चाललो मी वावरात. नाही टाइमपास केला. मला एका टाइमात वाटलं होतं खरंच तब्येत खराब झाली म्हणून. सारा प्लॅन होता आईचा. आता समजलं मला. बाबा बी ना कधी आईच्या गोष्टीला खोटंच म्हणतात. आई तुला चांगलं वाटत आहे ना तरी एक बार माझ्यासोबत हॉस्पिटलला चाल. 1-2 टेस्टा करून घेऊ तू या चाल. नाही ना रे बापा काही गरज नाही. मला काय होते रे बापा. नाही नाही तरी चल माझ्यासोबत दवाखान्यात तरी चाल. BP CG वगैरे चेक करून घेऊ चाल. नाही ना रे. दादा लवकर कार काढ आपली. हो हो आई चल दवाखान्यात चाल. नाही ना रे बापा काही गरज नाही आहे ना. नाही नाही मी ऐकणार नाही. कशी करू राहिली होती तू, अचानक बेहोश बी पडली. चाल तू चाल. हो आत्याबाई एक बार तुम्ही दवाखान्यात जा आणि सर्व चेक करून या जा. हो आई चाल. काही गरज नाही रे बापा. नाही नाही मी ऐकणार नाही तुझ्या. चाल दादा एक ऐकून तू पकड आईले, एक ऐकून मी पकडतो आणि चाल आईले दवाखान्यात घेऊन. हो चाल चाल. नाही ना रे बापा नाही ना. नाही नाही चाल तू चाल. चाल लवकर. काही गरज नाही म्हटलं ते पोरं ऐकतच नाहीत. आई असं म्हटल्यानं नसते चालत. चाल. अरे बापा मला जबरदस्ती तुम्ही दवाखान्यात नेऊ राहिले. नाही आई या वयात असं होणं चांगलं नाही आहे. चाल तू. होय तुझ्या चांगल्यासाठीच आहे. चल दवाखान्यात. बापा लय जबरदस्ती करता बरं तुम्ही. बोलू नको आई, शांत राह. होय शांत राह. चल. माय आपल्याच्यानं कशी हालत झाली होती आत्याबाईची. बरं झालं बापा तब्येत चांगली झाली. पण काय झालं होतं आत्याबाईला अचानक कशी काय तब्येत खराब झाली. माहीतच पडेल ना आता. गेले ना दवाखान्यात घेऊन आत्याबाईला. माहीतच पडेल काय झालं काय नाही तर. पण ताई तुम्ही काही म्हणा मला असं वाटत आहे आत्याबाई नाटक करत आहे म्हणून. एवढं झाल्यावर बी तुला असं वाटू राहिलं. मला आत्याबाईवर भरोसाच नाही आहे. कधी काय करीन सांगताच येत नाही. फक्त एवढी प्रार्थना कर आत्याबाईची तब्येत चांगली असली पाहिजे. नाही तर सर्व लोक आपल्यालाच बोलतील तुमच्या छान झालं म्हणे. काही नाही झालं ना ताई आत्याबाईले काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. पण आत्याबाईच्या सर्व रिपोर्ट नॉर्मल येते. काही नाही झालं आत्याबाईले. मला तसं वाटत आहे आत्याबाई नाटक करू राहिली. आनंदी भांडणं करणं काही चांगली चीज नाहीये. आत्याबाईनं आपल्याला माफी मागितली ना. पण आता आपल्या नवऱ्याला बी कुठं ना कुठं माहीत झालं की आत्याबाईनं जाणून कानं भरून दिले होते म्हणून. कसं मामाजींनी नाही सांगितलं का. काय माहित किती समजलं आणि किती नाही समजलं आपल्या नवऱ्याला तर. नाही समजलं जाईल समजलं. काय जुनं बाबा किती समजलं आणि किती नाही तर. आता जाऊ दे तू. जुन्या गोष्टी भुलून जाय. भांडणं करून कधी कोणाचं चांगलं नसतं होत. मला असं वाटते आपण प्रेमानं राहिले पाहिजे एका घरात राहत होतं. हो ते तर आहे म्हणा. जाऊ दे तू बी जुन्या गोष्टी भुलून जाय आता.